नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणाला चॅनलवर. तर आता आमचे रामेश्वर प्रतिष्ठानची मॅचेस चालू आहे. तर मी ऑनलाईन बघतो आहे, बघू शकतास चालू आहे सगळं. तर आता वाजल्यात 11. तर मानवी कलाकृती चालू आहे, तुमका दाखवत आहे. मुंबईत आहे मी, तर लॅपटॉपवर बघूची या, नंतर दरवर्षी गावात असतो. तर चला बघूया. बघू शकता बनवला, माझं रेकॉर्डिंग पण केलं आहे. तर मी टाकीन त्याच्यावर. चला. प्रतिष्ठान मिडभाव यावर्षी वेगळं काय देणार आहे, काय दाखवणार आहे, आणि तेच तुम्हाला काही क्षणात बिग स्क्रीन वरती पाहायला मिळणार आहे. शैलेजी लोकेसाहेब, भाईजी नरेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम ग्रीन पार्क स्टेडियम वरती ते विलोभनीय दृश्य काही वेळातच तुमच्या नजरेस पडेल. त्यामुळे जर तुमचं लक्ष मोबाईल मध्ये असेल, ऑल सेट झालेला आहे आणि त्यानंतर प्रत्येकाने उघडा डोळे, बघा नीट. बिग स्क्रीन वरती तुम्हाला तुमच्या स्वप्नातली मानवी कलाकृती रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने पाहायला मिळते. चला बघा बिग स्क्रीन वरती. ते कर्दळी वनातून प्रकट झाले असे मानले जाते. अनेक वर्ष भारतभर भ्रमंती करून शेवटी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे ते स्थायिक झाले. सुमारे 1856 साली ते अक्कलकोट येथे आले आणि त्यांनी सुमारे 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलं आणि त्यांनी दिलेली शिकवण श्रद्धा आणि सबुरी ठेवा, नामस्मरण करा, सत्य, प्रेम आणि करुणा जपा, गुरुभक्ती ठेवा आणि त्यांचा प्रसिद्ध मंत्र भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बोला स्वामी समर्थ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बोला रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव की. हर हर. धन्यवाद. सगळ्यांची मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. शैलेजी लोकेसाहेब, भाईजी नरेसाहेब, परेड विश्राम, परेड सावधान. स्वतंत्र भारताची आन बान शान. की आपण नाणेफेक जिंकून नेमकं निर्णय काय घेतलाय? क्षेत्ररक्षण घेतलंय. नक्कीच क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर आपली स्ट्रॅटेजी काय असेल? प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघातील जे मातब्बर खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना रोखण्यासाठी तुम्ही गेम प्लॅन नेमकं काय पद्धतीने केलंय? थोडक्यात आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. पहिल्यांदा मी रामेश्वर प्रतिष्ठानला थँक्यू म्हणेन,
कारण जे आता प्रतिकृती दाखवली त्यांनी स्वामींची खरंच खूप भरून आलं. कारण एवढं तुम्ही जो प्लॅन केलेला तो सक्सेस करून दाखवला आणि थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू. टीम चांगली आहे पण आम्ही एक कमीत कमी रन्समध्ये थांबवायचा प्रयत्न. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक केतन म्हात्रे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, त्याचा खेळ आपण ISPL असेल किंवा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांतून आपण त्याचा खेळ पाहिला आहे, तो आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे. त्या संघाचं नेतृत्व करतोय. केतन, तुझा नेमका गेम प्लॅन काय असेल? नक्कीच जे नाना बोलले की जी प्रतिकृती जी बनवली होती तर यामागे जे होते त्यांना माझा सलाम आहे. कारण की ते बघायला एवढं छान वाटलं आणि याच्यानंतर पण ते पुढे वेगवेगळे करत जातील. तर नक्कीच असंच वेगवेगळ्या प्रतिकृती बनवत जा प्रत्येक वर्षी. आम्हाला बघायला सुद्धा चांगलं वाटतं आणि फॅन्स लोकांना आणि पब्लिक जे बघते त्यांना सुद्धा खूप छान वाटतं. धन्यवाद केतन. स्क्रीनवरती आपण पाहतो ते विहंगम दृश्य. शेवटच्या सत्रामध्ये मानवी कलाकृतीच्या माध्यमातून अक्कलकोट निवासी स्वामीची प्रतिकृती तुम्ही पाहताय. खूप मस्त मानवी कलाकृती केलेली आहे. दरवर्षी नवीन नवीन काय ना काय मानवी कलाकृती करत असतात. तर ह्यावर्षी पण खूप मस्त मानवी कलाकृती केली आहे. तर रामेश्वर प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा.